सर्व अंगणवाडी सेविका त्यांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा दुसरा जो लाभ आहे 2000 रुपयाचा पहिल्या खेपेसाठी देण्यात येतो. त्याच्यासाठीचं जो लसीकरण अपडेट करावं लागतं ते कशा प्रकारे करायचं आहे या संदर्भातला हा व्हिडिओ राहणार आहे. म्हणजे पहिल्या खेपेची जी गरोदर माता आहे तिचं 2000 रुपयाचा देखील त्या मातेला ही प्रोसेस केल्यानंतर लाभ मिळणार आहे. त्या बालकाचं तुम्हाला जे लसीकरण आहे ते अपडेट करावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे बालक ज्या गरोदर मातेचा तुम्ही पहिल्या खेपेसाठी फॉर्म भरला आहे त्यानंतर बालकाला जेव्हा 3.5 महिने पूर्ण होतात त्यावेळेस ते बालक आपोआप ते जे चाइल्ड इम्युनायझेशन आहे त्याच्यामध्ये ते यादीमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर तो हा पर्याय आहे अपडेट चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल्स. तर याच्यामध्ये तुम्ही चेक करा की तुमची काही बालकं या यादीमध्ये दिसत आहेत का. जेव्हा तुम्ही पहिल्या खेपेचा त्या मातेला लाभ मिळतो त्यानंतर बालकाच्या अपेक्षित जन्मतारखेनंतर जेव्हा बालकाला 3.5 महिने पूर्ण होतात तेव्हा ते बालक आपोआप या यादीमध्ये तुम्हाला दिसेल. तर त्या यादीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्ही जेव्हा याच्यावरती टच कराल तेव्हा तुमचे जे काय बालकं असतील ते या यादीमध्ये पडलेले तुम्हाला दिसतील. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, शेवटच्या बॉक्समध्ये हा जो एडिटचा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. तुम्ही ॲपमध्ये देखील हे काम करत असाल आणि वेबसाईटवरती देखील काम करत असाल तरी देखील तुम्हाला काय करायचं आहे, ॲपमध्ये देखील एडिट हा पर्याय उपलब्ध आहे, परंतु तिथला इंटरफेस मात्र वेगळा तुम्हाला दिसेल. परंतु तुम्हाला काय करायचं आहे, हा एडिटचा ऑप्शन तुम्हाला पाहायचा आहे कुठं आहे ते, आणि ह्या एडिटच्या ऑप्शनवरती तुम्हाला जायचं आहे. या एडिटच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर अशा प्रकारे ही माहिती तुमच्यासमोर त्या मातेची ओपन होणार आहे. याच्यामध्ये त्या मातेचं तुम्हाला नाव दिसणार आहे, त्यानंतर आधार नंबर दिसेल, त्यानंतर LMPची डेट दिसणार आहे, पिरियडची डेट, त्यानंतर ॲन्युअल चेकअपची आहे अँटीनेटल चेकअप, त्या चेकअपची डेट तुम्हाला जो तुम्ही फॉर्म भरला होता सुरुवातीला त्याच्यामध्ये भरलेली ही माहिती तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर ही माहिती दिसल्यानंतर तुम्हाला आत्ता 2000 रुपयासाठी जी प्रोसेस करायची आहे ती इथून पुढे आहे. तर जरी तुम्ही हे लँग्वेज याची मराठी सिलेक्ट केली तरी देखील हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला इंग्लिशमध्येच इथं दिसणार आहे. त्याच्यामध्ये लँग्वेज चेंज होणार नाही आहे ह्या प्रश्नाची. तर इथं पहिला जो प्रश्न आहे तो आहे हॅज द चाइल्ड बीन बॉर्न. तर ते बालक जन्माला आला आहे का. तर तुम्हाला काय करायचं, हा सुरुवातीचा जो बॉक्स आहे त्याच्यावरती टच करायचा आहे, तो आहे होसाठी, आणि पुढचा जो हा बॉक्स आहे तो आहे नाहीसाठी. तर तुम्हाला हा पहिला जो गोल आहे त्याच्यावरती टच करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, ॲक्च्युअल डेट ऑफ चाइल्ड बर्थ. तर इथं काय करायचं आहे, तुम्हाला ते जे बालक आहे तुमचं त्याची जन्मतारीख इथं तुम्हाला टाकायची आहे. जे काय त्या बालकाची जन्मतारीख असेल ते तुम्ही इथं भरून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे नंबर ऑफ चाइल्ड बॉर्न इन दिस प्रेग्नन्सी. म्हणजे या प्रेग्नन्सीमध्ये त्या मातेने किती बालकांना जन्म दिलेला आहे. तर इथं तुम्ही जेव्हा टच कराल तर इथं तुम्हाला अशा प्रकारे 1, 2, 3 आणि 4 असे पर्याय उपलब्ध आहेत. जर त्या मातेने एकाच बालकाला जन्म दिला असेल तर 1 नंबरच्या पर्यायावरती 1च्या समोरील गोलवरती टच करा. त्यानंतर 2 बालकं असतील तर 2, 3 आणि 4 अशा प्रकारे तुम्हाला पर्याय इथं उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जुळे असेल तर 2 करा आणि 1 बालक असेल तर 1 किंवा 1 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही खालच्या पर्यायाचा वापर करू शकता. त्यानंतर तुम्हाला हे झाल्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे टाईप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ. म्हणजे त्या बालकाचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला आहे ते इथं तुम्हाला निवडायचं आहे. तर इथं देखील तुम्हाला काय करायचं आहे, टाईप करायचं नाही आहे, इथं निवडायचं आहे तुम्हाला पर्याय. तर पहा इथं काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत त्यांनी. पहिला जो आहे पर्याय तो आहे अंगणवाडी सेंटर. म्हणजे अंगणवाडीमध्ये जर बालकाचा जन्म झाला असेल तर तुम्ही 1 नंबरचा जो पर्याय आहे त्याच्या समोरील जो गोल आहे त्याला टच करू शकता. त्यानंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये झाला असेल तर 2 नंबरचा पर्याय तुम्ही निवडू शकता. त्यानंतर आहे हा तिसरा तो म्हणजे होम. जर बालकाचा जन्म घरी झाला असेल तर तुम्ही तिसरा जो पर्याय आहे त्याच्या समोरील गोल तुम्ही निवडू शकता. त्यानंतर चौथा जो आहे पर्याय तो आहे ऑदर. म्हणजे या वरील ठिकाणी सोडून इतर ठिकाणी कुठे बालकाचा जन्म झाला असेल किंवा खालील ठिकाणी देखील तुम्ही अगोदर लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही या व्यतिरिक्त कुठे बालकाचा जन्म झाला असेल तर ऑदर निवडू शकता आणि तिथं तुम्हाला स्पेस उपलब्ध करून देण्यात येईल की त्या बालकाचा जन्म ही ठिकाणं सोडून इतर कुठे झाला आहे ते तुम्हाला टाईप करावं लागेल.
त्यानंतर जो आहे हा पुढील पर्याय आहे प्रायव्हेट हॉस्पिटल. तर खाजगी दवाखान्यामध्ये जर बालकाचा जन्म झाला असेल तर तुम्ही हा पर्याय निवडा. त्यानंतर आहे ट्रान्सिट, म्हणजे प्रवासादरम्यान जर बालकाचा त्या जन्म झाला असेल तर हा तुम्ही शेवटचा पर्याय निवडा. तर अशा प्रकारे तुम्ही त्या बालकाचा जन्म कुठं झाला आहे हे तुम्ही निवडा. याच्यामध्ये जास्तीचा उपयोग म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये झाला असेल तर गव्हर्मेंट हॉस्पिटल, आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये झाला असेल म्हणजे खाजगी हॉस्पिटलमध्ये जन्माला आले असेल बालक तर तुम्हाला इथं प्रायव्हेट हॉस्पिटल निवडावे लागेल. त्यानंतर पुढचं जे आहे तो आहे नेम ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ, म्हणजे ज्या काही हॉस्पिटल असेल खाजगी दवाखाना असेल तर त्याचं नाव तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये जरी बालकाचा जन्म झाला असेल तर तुम्हाला काय करायचं इथं त्या दवाखान्याचं नाव इथं तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेतला असेल तर इथं हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पुढचा प्रश्न आहे वॉज वॅक्सिनेशन रेकॉर्डेड ऑन MCP कार्ड, म्हणजे ह्या बालकाचं जे लसीकरण आहे त्याची माहिती ही MCP कार्डवर त्या बालकाच्या भरलेली आहे का, तर यस म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढे त्या बालकाचं वॅक्सिनेशन इथं तुम्हाला भरून घ्यायचं आहे. तर इथं पहा, जे सुरुवातीचं वॅक्सिनेशन आहे ते आहे जन्माच्या वेळेचं वॅक्सिनेशन, म्हणजे BCG, हेपॅटायटिस याच्यापैकी जे लसीकरण त्या बालकाला देण्यात आलं आहे त्याची इथं तुम्हाला डेट भरायची आहे. तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, या वॅक्सिनेशनच्या डेटच्या वरी जो बॉक्स दिसत आहे तिथं तुम्हाला टच करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे निळ्या याच्यामध्ये मार्क येईल. त्यानंतर तुम्हाला खाली या बॉक्समध्ये टच करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्या बालकाचं वॅक्सिनेशन भरण्यासाठी वर्ष 2025 सिलेक्ट केल्यानंतर बालकाचं महिना तुम्ही निवडाल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे कॅलेंडर तिथं उपलब्ध होणार आहे आणि त्या बालकाचं तुम्हाला डेट इथं भरावी लागणार आहे. त्यानंतर पुढचं जे वॅक्सिनेशन आहे ते म्हणजे 6 वीकचं. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिला जो पेंट आहे याची डेट इथं भरायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या पेंटाची डेट इथं भरायची आहे आणि तिसऱ्या पेंटाची डेट इथं तुम्हाला भरायची आहे. परंतु नुसती डेट भरू नका, सुरुवातीला तुम्हाला या बॉक्समध्ये अशा प्रकारे टच करून हा मार्क येणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुमचं वॅक्सिनेशन त्या बालकाचं जाणार आहे. अशा प्रकारे टच करून तुम्ही या वॅक्सिनेशनच्या ज्या त्या MCP कार्डवरती डेट आहेत त्या टाकून घ्या. त्यानंतर हा फॉर्म तुम्ही सबमिट करा. सबमिट केल्यानंतर त्या बालकाचं जन्म आणि 2 गोष्टी इथं तुम्हाला करायच्या आहेत, ते म्हणजे त्या बालकाचं जन्म आणि लसीकरण अपडेट करायचं आहे. या 2 गोष्टी अपडेट झाल्यानंतर तुम्हाला जी तुमची लाभार्थी माता आहे तिला 2000 रुपयाचा जो लाभ मिळतो तो मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा त्याच्यामध्ये भरण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपल्याला काही अपलोड करायचं नाही किंवा काही नाही, फक्त तुम्हाला त्या बालकाचं जन्म आणि लसीकरण अपडेट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. तर एवढ्या सेकंड वेळेचे जे 2000 आहेत ते मिळवण्यासाठी एवढीच प्रोसेस तुम्हाला करायची आहे. आणि त्याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. परंतु जरी त्या लिस्टमध्ये जर तुमच्या बालकाचं नाव दिसत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. जेव्हा तुमच्या त्या यादीमध्ये इम्युनायझेशनच्या डिटेल्समध्ये त्या बालकाचं नाव येईल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रोसेस करून तुमचा जो लाभार्थी आहे त्याचं 2000 रुपयाची प्रोसेस पूर्ण करू शकता. तर या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवला होता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.